श्री स्वामी समर्थ. मी दीप्ती विशाल धामनसकर आपणासमोर सादर करीत आहे बखर भाग 43. मुंगी पैठणच्या विटाबाईंची गोष्ट. एक वेळ अशी गोष्ट घडली की मुंगी पैठणची विटाबाई नावाची स्त्री अक्कलकोटास श्रींच्या दर्शनास आली होती. आषाढ महिना आला असून एकादशी नजीकच आली होती. बाईच्या मनात पंढरपुरात जाण्याचे होते. तिने आपला उद्देश गणपतराव व बाळप्पा यांस कळविला. श्री समर्थांची स्वारी राजवाड्यात असल्याने ते बहुत दिवस तेथेच राहत असत. वाड्यात बायकांशिवाय पुरुषांस जाण्याची मनाई असे. बाईचा बेत ऐकून या दोघांस असे वाटले की महाराज वाड्यात किती दिवस राहतात कोण जाणे, तर बाहेर असे दिवस कंटाळवाणे काढणे त्यापेक्षा विठाबाईंबरोबर पंढरीत जावे. तिने ती गोष्ट मान्य केली. हा बेत रात्री झाला. सकाळी बाई वाड्यात गेली व श्रींचे दर्शन घेतले. विठाबाईंचे तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले, काय ग, विठोबाचं दर्शन घेण्यास अजून गेली नाहीस? हे ऐकताच बाई लज्जेने खाली पाहू लागली. जमलेल्या स्त्री समाजात एकच हंशा पिकला. विठाबाईने विचार केला की हे प्रत्यक्ष बोलते चालते देव असून आपण विठोबांचे दर्शन करण्यास जाणार व त्यातून महाराजांचे सेवेकरी बरोबर नेणार. असो. बाई उघडपणे महाराजांस म्हणाली, आपण बोलते चालते विठोबा असून मी पंढरीस का जाऊ? याप्रमाणे बोलवून बाई बिराडी आली. बाळप्पा गणपतराव सेवेकरी यांस झालेली हकीकत सांगितली व त्यांचा पंढरपुरात जाण्याचा बेत रहित झाला. महाराज मग लवकरच वाड्यातून बाहेर येऊन सर्व भक्तवृंदास दर्शन देते झाले. श्री स्वामी समर्थ.